राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि मातब्बर कसलेले राजकारणी जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत संघर्षाचा नवा अंक आता सुरू झालेला आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षवाढीसाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणारी शिवस्वराज्य यात्रा रोहित पवार यांच्या मतदारसंघात जाणार नाही। रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा न जाण्यामागे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष असल्याचं बोललं जात आहे। आता रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नेमका वाद काय आहे आणि नेमका संघर्ष काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ आणि मराठी जनता आपल्या या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। लोकसभा निवडणुकात राष्ट्रवादीला देदीप्यमान यश मिळालंय। साहजिक श्रेयवादाची लढाई आता सुरू झालेली आहे। पुणे एकट्यामुळे यश मिळालं नसल्याचे ते अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील म्हणाले। तसेच पक्ष संघटनेत जबाबदारी दिली तर चांगलं काम करेन असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं। इथे त्यांची गाठ पडली राजकारण कोळून प्यायलेले जयंत पाटील यांच्याशी, पण त्यांनी रोहित पवार टप्प्यात येण्याची वाट पाहिली आहे। रोहित पवार जाहीर भूमिकेनंतर पक्षांतर्गत वाद सवाटेवर आला। जयंत पाटील काही दिवस नाराज झाले। याची दखल थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच घेतली। जयंत पाटील यांची नाराजी पक्षाला आणि संघटनेला परवडणारी नाही अशा सूचना रोहित पवार यांना देण्यात आल्या आहेत। तेव्हापासून मात्र रोहित पवार काहीसे शांत झाले आहेत। विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे। आता विशेष म्हणजे जिथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथेच जिथे राष्ट्रवादी लढणार आहे अशा मतदारसंघात जाऊन जनतेला मतदान करण्याचं आवाहन यात्रेच्या माध्यमातून आता केलं जात आहे। आणि असं असतानाच जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील निघालेली यात्रा कर्जत जामखेडला का जाणार नाही? दोघांमधील संघर्ष एवढा टोकाला गेलाय का? टोकाला गेलेला संघर्ष वरिष्ठ नेत्यांनी मिटवला नाही का असे प्रश्न आता उपस्थित होत आहे। लोकसभा असो अधिवेशन असो, रोहित पवारांचा प्रचंड आक्रमक अवतार महाराष्ट्राने पाहिला। अजितदादा भाजप सोबत गेल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते बनले। अवतीभवती कार्यकर्त्यांची गर्दी, आजोबांना साथ दिल्याने निष्ठेची चर्चा आणि दररोज डझनभर ट्विट मधून फुटीर नेत्यांवर केलेली टीका, रोहित पवारांच्या महत्वाकांक्षा वाढीस लागण्याचा हा काळ गेल्या वर्षभर त्यांच्या राजकीय कारकिर्दीने बाळसं धरलेलं असताना सध्या रोहित पवार मात्र अचानक बॅकफुटवर गेलेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।